पण आपण अशा अशा कृपेच्या युगात आहोत ना, त्यावेळेस नियमशास्त्र होते. कदाचित तुम्हाला ते पाळता आले नसते, कदाचित म्हणण्यापेक्षा पाळलेच नसते तुम्ही, हो की नाही? ज्या पद्धतीने तुमची लाईफस्टाईल आपली सगळ्यांची आहे, आपण अतिभाग्यवान का आहोत की आपण न पाहता विश्वास ठेवणारे आहोत ना. त्यांनी ख्रिस्ताला पाहिलं तरी देखील नाकारलं, काही जणांनी स्वीकारलं, पण आपण असे भाग्यवान लोक आहोत की जे फक्त विश्वास ऐकलं, वाचलं आणि विश्वास ठेवला. म्हणून देव आपल्याबद्दल म्हणतो की तुम्ही खूप भाग्यवान आहात, न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य म्हटलेलं देवाने. असे लोक आहे. ठीक आहे, अनेक व्यक्तिरेखांमधून एक सगळ्यांची सुपरिचित अशी व्यक्ती ती म्हणजे हन्ना. हन्नेचं नाव काढलं की आपल्याला आठवतं की पहिल्या शमूएलमध्ये हन्नेचं सगळी माहिती आहे. पहिलं शमूएल हे पुस्तक मुळात आपण बघितलं तर हिब्रू जे बायबल आहे त्याच्यामध्ये 16व्या शतकापर्यंत पहिलं आणि दुसरं शमूएल मिळून एकच शमूएलचं पुस्तक होतं. त्याला एकच शमूएलचं पुस्तक असं म्हणायला जायचं. 16व्या शतकानंतर मग त्याची 2 विभागणी झाली, पहिलं शमूएल आणि दुसरं शमूएल. तर त्यातलं पहिलं शमूएल, पहिलं अध्याय 1 ते 18 ही वचनं आपण वाचूयात. खूप लोकांना हा परिचित आहे, पण तरी देखील आपण वाचूयात. इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथोईम सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सूफ इफ्राईमी असे होते. त्यास 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेस मुले बाळे झाली होती, पण हन्नेस काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होम बली अर्पिण्यास शिलो येथे जात असे. एलीचे 2 पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एल्काना यज्ञ करीत तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रास व कन्यास वाटे देत असे. हन्नेस तो दुप्पट वाटा देई, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे. परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, जेणेकरून ती कुढत राहिली. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना, तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भागून ढळाढळा रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, एतदर्थ मी त्यास समर्पण करीन. त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही, असा तिने नवस केला. परमेश्वरापुढे ती करुणा भाकीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होती. तिचे ओठ हलत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर निशेत राहणार? तू या आपल्या द्राक्षरसाच्या निशेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देव. ती म्हणाली, या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. या आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो
या वचनांकरवी तू आम्हाला आज बोध कर. पवित्र आत्मा, यापुढे सगळा या गोष्टींचा ताबा तू घे. या सभेचा मोठ्या पुढारी तू हो, येशूच्या महान नावामध्ये आमेन. प्रियांनो, सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एल्काना हा हन्नेचा पती आहे आणि ते कुठे राहतात? सगळ्यांना माहीत आहे की रामाथाईम सोफी, ज्याला नंतर रामा असं देखील शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं. तर इथला हा रहिवासी हा एक लेवी वंशाचा होता. म्हणजे जसं आपण पहिले इतिहास 6व्या अध्यायामध्ये पुढे जाऊन बघितल्यानंतर कळतं की तो एक लेवी वंशातला याजक, पण हे त्यांचं जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं होतं. त्या वंशातली ही व्यक्ती आणि मग त्याला 2 पत्नी होत्या, बरोबर? एक हन्ना आणि दुसरी पनिन्ना. मला सांगा, 2 पत्नी, मग आता हे व्हॅलिडेशन मानायचं का? बायबल सांगते की याला 2 पत्नी होते. मग आता एक पत्नी असल्याने दुसरी पत्नी शोधण्याचा यत्न उद्यापासून करू नका. कारण बायबल सांगतं की पुरुषांनी एकाच पत्नीबरोबर एकच त्याला पत्नी असावी. उत्पत्ती 2:24 फायनल लिहिलेलं आहे की ते दोघं एकत्र येतील, एक देह होतील, संपलं. 4 देह 5 देह असं काही लिहिलेलं नाही. त्यामुळं बायबलमधील अनेक उदाहरणं ज्यावेळेस देतात ना, तर एखाद्याच्या असं न्यूजपेपरमध्ये एखादी बातमी येते ही एखादी वाईट घटना ज्यावेळेस न्यूजपेपर छापते, याचा अर्थ न्यूजपेपर त्याला दुजोरा देतो असं नाही. ते फक्त वृत्तांत छापते की असं होतं की एखादी वाईट घटना घडली आणि त्याच्याबरोबर आम्ही त्याला सहमत आहोत, किंवा नाही का अपहरणाची एखादी गोष्ट, दरोडा पडला एखादी गोष्ट, ते दिलं म्हणजे त्याला दुजोरा देतात असं नसतं. तर ते ॲज इट इज वास्तव लिहिण्याचा ते प्रयत्न असतो. तसं काही वास्तव या ठिकाणी लिहिलं गेलं की एल्कानाला 2 पत्नी होत्या. त्याला बायबल कुठल्याही स्वरूपात 2 पत्नीची मान्यता देत नाही. तर ही क्लॅरिटी आयुष्यभर डोक्यात ठेवायची सगळ्यांनी. तर हन्ना, एल्कानाचा मुळात अर्थ गॉड हॅज परचेस्ड. एल्कानाचा अर्थ असतो की देवानी त्याला विकत घेतल्यासारखं आहे. आणि हन्नेचा अर्थ आहे ग्रेस, फेवर. तर तिचा अर्थ आहे ग्रेस आणि फेवर. आणि पनिन्नेचा अर्थ आहे पर्ल, ब्युटी, सुंदर, रत्न, हिऱ्यासारखं तिचं नाव आहे. पण कधी कधी बघा, नावासारखं ती आहे का? ती आणि एल्काना आणि हन्ना आणि पनिन्नेला मुलं होती. तर त्या मुलांना घेऊन ते मंदिरात येत असे. त्यावेळेस मंदिर शिलो येतं होतं. ही गोष्ट आहे ख्रिस्तपूर्व 1100 वर्षापूर्वीची. म्हणजे आत्तापासून 3100 वर्षापूर्वी घटना घडून गेली, सत्य घटना. आणि त्यावेळेस ते प्रतिवर्षी शिलो या ठिकाणी त्यावेळेस निवास मंडप होतं. अजून शल्मोनाने मंदिर बांधायचं होतं. त्या अगोदर परमेश्वराचा कराराचा कोश निवास मंडपात ठेवला जाईल. जसंच ते मिस्रातून निघाले तेव्हापासून परमेश्वराचं मंदिराचं दर्शन मंडप, म्हणजे निवास मंडप हेच ते मंदिर होतं. ते मुवेबल होतं, म्हणजे ट्रान्झिशनमध्ये सहज काढून घेऊन जाण्यासारखं तोपर्यंत होतं. आता शिलो येते, जे यरुशलेमेपासून उत्तरेकडे ते शिलो या ठिकाणी ते जायचे. म्हणजे ते एकटेच जायचे नाही, अनेक लोक त्या ठिकाणी मंदिरात येऊन परमेश्वराची भक्ती, होमार्पण, शांतार्पण, भेटार्पण जे काही करायचं त्या ठिकाणी ती विधी करायचे, राहायचे आणि मग पुन्हा आपल्या गावी जायचे. ही विधी ते लावून घेतलेले होते. त्यात पनिन्नेला मुलं होती आणि त्यावेळेस हन्नेला मुलगा झाला नाही. हन्ना ही खरं तर पहिली बायको. मूल झालं नाही म्हणून तत्कालीन रिच्युअल्सनुसार त्यांनी ते दुसरं लग्न लावून दिलेलं आहे. बायबल यास कुठली मान्यता देत नाही. तर तिला मूल झालं नाही म्हणून पनिन्नेला मूल झालं. आपण बघतो ती एकटीच तशी बाई होती का की जिला मूल झालं नाही? तसं तर सारेला देखील मूल नव्हतं, हो की नाही? अनेक वर्ष तिला मूल नव्हतं. आपण बघतो 100 वर्षाचं झालं अब्राम झाल्यावर त्यावेळेस तिला मूल झालं. आणि आपण पुढे जाऊन बघतो की इसहाक आणि रिबेका यांचं देखील लग्न झालं. रिबका तर चर्चचं प्रतीक आहे. तर तिला देखील 20 वर्ष लग्नानंतर मूल झालं नाही. अशी कोणी रिबेका इथं पण आहे का ज्यांना मूल नाही आहे? अशी कोणी हन्ना, अशी कोणी सारा इथं आहे का की जिला मूल नाही आहे? तर काळजी करू नका. या सगळ्यांनी कुठलेही उपाय केले असतील, पण त्यांची भिस्त होती ती परमेश्वरावर होती. आणि ती ज्यांची भिस्त परमेश्वरावर आहे ते लोकांना अशक्यप्राय वाटणाऱ्या वेळेमध्ये देवाने त्यांना मूल दिलं, हे विसरू नका. त्यामुळे देव महान आहे, तो अद्भुत कृत्य करतो, त्याला सर्व काही शक्य आहे आज देखील, हो की नाही? आपण पुढे जाऊन अनेक आपल्या नव्या करारात बघायला मिळतं तर अलिशिबा,
हो की नाही? तिला देखील बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची आई, तिला देखील मूल नव्हतं, नंतर मूल झालं. पण एक लक्षात ठेवा, ज्या ज्या स्त्रियांनी परमेश्वरावर भिस्ते ठेवली ना, त्यांना जे मूल झालं 100 के बराबर, हजारों के बराबर. हो की नाही? टाळ्या वाजवा, काय हरकत नाही. मग देवाची योजना काहीतरी अद्भुत होती ना. इथं तर स्पष्ट लिहिलं हिच्या बाबतीत, हन्नेच्या बाबतीत, की हिची कूस कोणी बंद केली? अरे सरासर नाइंसाफी. हो की नाही? तिच्याकडे काही चूक होती, तिच्याकडे काही शारीरिक व्यंग होतं असं काहीच नव्हतं. एल्कानामध्ये पण शारीरिक व्यंग होतं असं नाही. तर स्पष्ट लिहिलं की हन्नेची कूस देवाने बंद केली. बापरे. आणि मग तिची सवत कशी म्हणायची? हां, सवतच की तुमच्या आपल्या रेग्युलर भाषेमध्ये. तर ती हिला चिडवायची मुलं नाही आहेत म्हणून. हा कसला भयानक प्रकार बघा. विशेष म्हणजे आपल्या लोकांना जो त्रास होतो ना, तो जगातल्या लोकांकडनं होत नाही जास्त, क्वचितच होतं. पनिन्यासारखी घरातलीच बाई असती, घरातलीच व्यक्ती असती की जिच्याकडनं आपल्याला अधिक त्रास होतो. बस होतं. आपण म्हणतो हिला वचन माहीत आहे, देवाचं तिला भय माहीत आहे, तरी देखील असं कसं वागू शकतात? आता काही चेहरे तुमच्या चेहऱ्यासमोर आले असतील, डोळ्यासमोर आले असतील. पनिन्नासारखे तुमच्या जीवनातले लोक समोर आले असतील. घरातलाच, बाहेरचे कोणी त्रास देत नाहीत हो. घरातलीच व्यक्ती आहे की त्यांना बघितले की आपली सनकते लगेच, कारण ते तसे वागत असतात. नाव किती सुंदर, पनिन्ना, पर्ल, रत्न, आणि कार्य हे कुठलं तत्व? तिला मुलं नाही, तिची सांत्वन करायचं सोडून ती डिवसते. बरं ठीक आहे, घरात डिवसते ती गोष्ट वेगळी आहे. पुढे वाचा, मंदिरात जाई तेव्हा ती चिडवत असे. चर्चमध्ये पण सोडत नाहीत लोक. म्हणजे मंडळीमध्ये येऊन देखील आपला कारभार चालू ठेवणारे असे काही लोक आहेत. म्हणजे नाव प्रेम, असं कोणी तर आहे का प्रेम? मला माहीत नाही, मी उदाहरणासाठी घेतो. नाव प्रीती आणि काम सगळे भारी भारी. त्या नावाचा आणि त्यांच्या गुणधर्माचा काही लवलेश त्या माणसांमध्ये दिसत नाही. असे काही लोक आपल्या जीवनात असतात. खरं तर नावाप्रमाणे जसं हन्ना, ग्रेस किती छान वाटतं. खरोखर तिच्यावर देवाची कृपा होती, आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. एल्काना, गॉड हॅज परचेस्ड ती, देवाने. शम्युएल, त्याचा अर्थ बघूयात आपण पुढे. प्रत्येक नावाला जसा अर्थ आहे त्या नावामध्ये काहीतरी आहे आणि त्यानुसार लोक जगतातही. नाव प्रेम आणि कारभार सगळा एक वेगळाच असतो त्यांचा. तशी ही पनिन्ना, जी मंदिरात सुद्धा देवाचं भय न बाळगणारी अशी बाई, जी देवाला ओळखते. आलीच तर परमेश्वराची आराधना करायला, पण कामकाज काय चालू आहे? सगळं मन उद्ध्वस्त करणं, टोचून बोलणं. असे आज देखील आपल्या मंडळीत आहेत का नाही मी तपासून बघितले नाहीत, पण लक्षात ठेवा, असे काही लोक आहेत की आज ते मंदिराचं भयच बाळगत नाहीत. मंदिरात येतात भक्तीसाठी म्हणून येतात तयार होऊन, पण कारभार काय चालू आहे? कुठं काय दिसतंय का चूक? कोण कशी बसली आहे, कोण कसा बसला आहे, हा तसाच आहे बघा, हा मधूनच गेली. अरे तुझ्या आराधनेसाठी आलात ना तुम्ही? आराधना सोडून बाकीचे सगळे उद्योग करणारे लोकांसाठी पनिन्ना हे नाव ठेवायला काय हरकत नाही. असे पनिन्ना जर आपल्या जीवनात असतील तर तुम्ही हन्नेसारखं वागण्याचं शिका. हन्ना एक अशी आयडियल वुमन आहे ना, वाव. तिच्यात शेवटपर्यंत तिच्याकडे तिच्या जीवनाकडे बघितलं, पुरुषांनी सुद्धा तो उदाहरण घेऊन जीवन जगायला काहीच हरकत नाही. अशी हन्ना आहे. तिला एवढं टॉन्ट होतं ती मालकीने खरं तर, कारण तुम्ही बघा ज्यावेळेस ते अर्पण द्यायला जायचं, आता त्यांनी ते काय फेलोशिप होमार्पण होतं ते, म्हणजे समक्ष नाही का, शांतार्पण आणि जे फेलोशिपचे अर्पण असतं ना, ते कसं असतं, 1/3 हे देवाला हव्य म्हणून अर्पिलं जातं. 1/3 याजकाला दिलं जातं. आणि जे 1/3 राहतं ना, ते फॅमिली आलेली असते ना आपली सगळ्यासोबत, नौकर चाकर आपण सगळे, ते आपण खायचं असतं. मग तिथं बार्बिक्यूज बनवणं, जे काही भाजून खाता येईल, मस्त पार्टी असते. परमेश्वराच्या संतगणांमध्ये ही सगळं चालायचं. छान ते जेवायचे, फेलोशिप करायचे, ह्या पद्धतीने ते जीवन असायचं. त्या आलेल्या 1/3 वाटप करत असताना ती पनिन्नेला पण तो द्यायचा, मुलांना द्यायचा, पण हन्नेला डबल पोर्शन द्यायचा, कारण त्याचा जीव जास्त होता एल्कानाचा. आणि मग हन्नेला तो डबल पोर्शन द्यायचा, तेही हिला टोचायचं.
म्हणजे तेही टोचायचं आणि ती टोचून बोलायची, ही रडायची आणि हे नित्यक्रम चालायचा. मग हन्ना काय करते, एक असं परिस्थितीतसुद्धा हन्नेकडनं एक गोष्ट शिकली पाहिजे. काही घडलं तरी ती मंदिरात येत राही आणि कितीही टोचून बोललं आपल्या लोकांनी तर ती भक्ती सोडायची नाही. ती पुन्हा देवाजवळच जायची. हन्ना परत प्रेयरच करायची. तिला संधी होती बोलायची, परंतु ती वावगं काहीच बोलून स्वतःला विटाळायला कधीच नाही तिने, कधीच नाही, कधीच. तर तिच्याकडचा हा गुण आपण घेतला पाहिजे. आपल्या जीवनात काही घडो, कसेही लोक वागो, पण नित्य परमेश्वराच्या मंदिरात येणं, त्याची भक्ती करणं आणि त्याच्या समोरच करुणा भागणं, त्याच्या समोरच प्रेयर करणं. कारण बघा, मी नेहमी इलाजा बाबतीत बघतो बघा, म्हणजे आजारी पडलात ना, इलाजांच्या बाबतीत मी आपल्या मंडळीत हे क्लिअर केलेलं आहे. तुम्ही खूप आता समाधानाने जगत असाल कदाचित त्या वाक्यांमुळं. इलाज औषधाने पण होतं, लक्षात येतं आहे. इलाज प्रार्थनेने होतं. इलाज आपल्या शरीरामध्ये दिलेला, देवाने दिलेली जी यंत्रणा आहे त्याच्याने पण होतं. मी उदाहरणासाठी हे पण दिलं होतं की एक ब्लेडनी समजा आपलं काहीतरी कट झालं तर ब्लड थांबतं ऑटोमॅटिक व्हायचं. ही प्रक्रिया कशी घडते? शरीरामध्ये दिलेल्या त्या यंत्रणेद्वारे ती प्रक्रिया घडते. हिलिंग हे शरीर स्वतः देखील करतं, लक्षात येतं. व्हायरल इन्फेक्शनमध्ये फॉरेनमध्ये अजूनही औषध दिली जात नाही. ते शरीर ऑटोमॅटिक अँटीबायोटिक्स तयार करून, अँटीबॉडीज तयार करून तो स्वतः बरं होतं. एक त्या पद्धतीने आपल्याला आरोग्य मिळतं. एखाद्या वेळेस आपण डॉक्टरांकडे जावं लागतं आणि डॉक्टरांकडून औषधं घेतल्यानंतर आरोग्य मिळतं. आणि थर्ड म्हणजे आपण प्रेयर केलो तर त्या तत्क्षणी एखाद्याला आरोग्य मिळू शकतं. पद्धती काही जरी असेल तर आरोग्य देणारा फक्त देव आहे, हे विसरू नये. लक्षात येतं आहे. पद्धती तिन्हीपैकी काही पण वापरावं तुम्ही, कशाने पण आरोग्य मिळू दे, पण तुम्हाला एक माहीत पाहिजे की आरोग्य देणारा फक्त आणि फक्त खुद्द देव आहे. तसं समस्या जीवनात काही का असू देत, ती वांज होती, तिला मूल नव्हतं, काही अडचणी होत्या, तिला टोचून बोललं जायचं, चूक नसताना बोललं जायचं, सगळं होतं, परंतु तिला माहीत होतं की मला जाऊन फक्त परमेश्वराकडेच हे म्हणणं मांडायचं आहे. ती जाऊन कुठल्या दुसऱ्या बाईकडे बसून रडगाणं केली नाही की बघा माझी सवत कशी बोलते, मला माझा नवरा तिच्याकडे लक्ष देत नाही, ती असं बोलल्यानंतरही शांत राहतो, हे अशी काय पद्धत झाली का? अशी काही बडबड हन्ना करताना बायबलमध्ये तर दिसत नाही. ती फक्त आणि फक्त परमेश्वराकडे जाऊन तिची करुणा, तिची जी काही त्रास आहे, सगळं म्हणणं मांडणं तिचं परमेश्वराकडे आहे. तर ही हन्नेचं खरोखर उदाहरण आपण घेण्यासारखं आहे. मला सांगा, आता या हन्नेने ज्यावेळेस ती प्रेयरला गेली त्यानंतर आपण बघतो की ती व्याकुळ झाली होती. किती दिवस, किती वर्ष मी परमेश्वराकडे यायचं आणि तेच ते मागणं मांडायचं की मला मूल दे देवा, मला मूल दे. तुमच्याकडे पण असं जीवनात अनेक वेळा अजूनही कितीतरी प्रार्थनेची उत्तर तुमची मिळालेली नाहीत, पण तुम्ही करता का हन्नेसारखं? तुम्ही करत पण असाल किती जण. तर आज देखील या संडेला येऊन किती जणांतर स्वतःच्या समस्येविषयी प्रार्थना केलेली असेल, केली की नाही? की आमच्या जीवनात ही समस्या आहे ती दूर होऊ दे. प्रत्येक वेळी करतो, त्याचं उत्तर लगेच मिळतं असं नाही, पण आपण करतच राहतो. तशी हन्ना त्या मंदिरात गेली आणि ती प्रेयर करत असताना ती पुटपुटत होती. काय करत होती? म्हणजे खूप व्याकुळ असल्यानंतर कधी कधी आपल्याला तोंडातून शब्द फुटत नाहीत. ढसाढसा रडत होती ती आणि देवाच्या त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच त्या खुर्चीवर एली याजक बसला होता. एली हा प्रमुख याजक होता त्यावेळेस आणि ते प्रमुख याजक तिथं बसलेला असताना त्याला हफनी आणि फिनहास 2 मुलं होती. ती 2 मुलं ती पण याजक होती, पण हा प्रमुख याजक होता. आणि अशा अनेक याजक आपापली सेवा करत होते. ती त्या डोर पोस्टजवळ मंदिराच्या समोर ती गुडघे टेकून रडत होती, ढसढसा रडत होती. आणि त्यावेळेस एली काय म्हणतो? मद्यपान तू किती दिवस निषेध राहणार आहे? तुम्हाला कसं वाटेल हो? तुम्ही इथे येऊन गुडघ्यावर वेदीसमोर रडत आहे आणि मागून तुम्हाला किंवा बाजूला वरून कोणतरी म्हणतं हे पिऊन यायचं नसतं इथं. एवढ्या वेळ सहनशीलतेची मूर्तिमंत तुम्ही असलेले लोक असं बघितलं असताना, हो की नाही, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं असतात, फक्त प्रमुख याजक म्हणून गप बसते, हो की नाही. काय पद्धत झाली, बोलायची पद्धत झाली का? किती दिवस नशेत राहणार?
ती सोलापूरची जर ती असली असती तर तिने उद्धार केला असता. हां, म्हणजे तुम्ही वरनं तुला आलं असतं, तुला कोण बसवलं इथं. पण आपली सगळी भडास काढून घेतलो असतो. कारण एक तर आपण वैतागलेलो, आपण गुडघ्यावर येऊन प्रेयर करत आहे, रडत आहे, आपलं व्याकुळता बघायची सोडून दारू पिऊ नको आणि दारू पिऊन इथं यायचं नसतंय. हे जर तुम्हाला कोणी काउन्सिलिंग केलं एखादा याजक तर काय सटकेल. पण हन्ना तशी नव्हती. पण हन्ना तशी होती का? हन्ना रडत होती, ती सहनशील होती. ती म्हणती माझे स्वामी. आहे का जिगर असं? एली चुकला हो, तो मिसअंडरस्टूड झाला, मिसइंटरप्रिटेशन झालं त्याचं, जे काय घडलं. एली चुकला, माणूस आहे, याजक आहे, पास्टर आहे, लीडर आहे, चुकतो, माणूस आहे. खरं अंतःकरण जाणणारा तर परमेश्वरच आहे. पण असं असताना हन्नेसारखं होता येईल का बघा. का तुम्ही हृदय हन्नासारखं ठेवता का? त्यावेळेस ते टोचून बोललेल्या त्या शब्दांना तुम्ही पॉझिटिव्हली घेऊन पुन्हा हे माझ्या स्वामी मी पिलेली नाही. काय परिस्थिती होती तर? हन्नेकडे येऊयात आपण परत. असं याजकाला काय सांगावं लागलं की हे नशा करून यायचं नाही इथं म्हणून. ख्रिस्तपूर्व 1100 वर्षापूर्वी सुद्धा आजच्यासारखी घटना पाहायला मिळते. त्यावेळेस तत्कालीन चर्चमध्ये लोक पिऊन यायचे म्हणजे का द्राक्षरस हे घेण्यासाठी होते, आनंद जॉयसाठी. ते द्राक्षरस एवढे पियायचे की ते गुंगायचे. द्राक्षरस पिणं आणि ती पार्टी म्हणजे बार्बिक्यूज राहिलेले खात बसणं ही ते एक रिच्युअल्स होतं. पण त्यांनी ती पद्धत बनवली आणि त्याच्यानंतर अनेक लोक पिऊन येऊ लागले. त्या याजकाला काय परिस्थितीला सामोरे जावं लागत होतं बघा. चर्चमध्ये लोक पिऊन येऊ शकत होते हे या उदाहरणावर कळतं. म्हणजे तिथली तत्कालीन परिस्थिती किती बिघडली होती बघा. भयानक परिस्थिती झाली ती. लोकांना देवाचं भय राहिलेलं नव्हतं. लोकांचं सोडा, एलीचे 2 मुलं हफनी आणि फिनिहास हे देवाच्या मंदिराच्या सेवा करणाऱ्या स्त्रियांबरोबर कुकर्म करत होते. होम बली अर्पणासाठी आणलेल्या त्या कोकऱ्याच्या मेंढीच्या त्या मांसावर त्रिशूळ लावून आपला हिस्सा घेत होते. त्यांचं वंथड तर त्यांना मिळणारच होतं. पण देवाला हव्य अर्पायच्या त्या हव्यांमध्ये सुद्धा जर त्यांना खाऊ वाटलं तर ते त्रिशूळ लावायचे आणि येईल तेवढा मांस घेऊन जायचे. ते लोक ओरडायचे, अहो आम्ही समर्पण करण्यासाठी आणलेलं आहे, तुम्हाला तुमचं मिळणार आहे, 2 मिनटं थांबा. काही काही वेळेला तर असं व्हायचं की अजून अर्पण असं कापलेलंच असायचं की आत्ताच याजकांना आत्ताच लागणार आहे. अरे त्याच्यावरची कातडी काढू दे, त्याच्या हव्य आम्हाला अर्पण करायचं आहे, त्याचे 3 हिस्से करायचे, थांबा थांबा म्हणतसुद्धा थांबायची. ते थांबत नव्हते. इतकं भयानक परिस्थिती तत्कालीन चर्चमध्ये होती. आज किती जण इथं खरंच पवित्रपणे येऊन बसलेले आहेत का त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी असं गौड बंगाल चालू आहे की जे देवाला आणि तुम्हालाच माहीत आहे. पण तरी देखील तुम्ही मंदिरामध्ये येऊन असे बसता की जसं काही घडतच नाही. तत्कालीन परिस्थितीत तसं घडत होतं, आजही घडत नाही. हे कशावरून? आणि समजा घडत असेल आणि कोणाच्या निदर्शनास लिडरशिपचं काहीतरी पाप डोळ्यास उघडकीस आलं असेल, का तुम्ही जसं नोहाच्या बाबतीत घडलं आणि हामाने त्याची नग्नता पाहिल्यानंतर स्वतःच ती नग्नता झाकली असती तर त्याच्यावर शाप ओढाला नसता, त्याची पिढी शापग्रस्त झाली नसती. त्याने ती बातमी घेऊन भावांकडे आला. म्हणजे एखाद्याची नग्नता भले तुम्ही भावाला सांगालात पण ती नग्नता कधीच कोणासमोर उघड करायची नसते. का तसं तुम्ही राहणार आहात का? हन्नेसारखं तुम्ही ट्रीट करणार आहात का? हन्ना, एल्काना, पनिन्ना जसे कसे होते अशा परिस्थितीत चर्चला यायचे. तुम्ही बघा, ते नित्य यायचे. काय करायचे? त्यांना कळायचं की शिलो येथे जात असलेल्या मंदिराच्या एली याजकाची 2 मुलं तर कुकर्म करतायत. आपल्या तरुण मुली नको का घेऊन जायला तिथं, ठेवूयात घरी. अशी गंभीर परिस्थिती असताना देखील लोक देवाच्या समक्षतेमध्ये कधीच यायला थांबले नाहीत. एल्काना, अन्ना आणि पनिन्ना कधीच देवाच्या मंदिरात यायचं त्यांनी थांबवलेलं नाही. त्यांची जी भक्ती द्यायची ती त्यांनी थांबवलेली नाही. अशा जेव्हा परिस्थिती डोळ्यासमोर आल्यानंतर आपण अनेक वेळा अशी भूमिका घेतो की मला चर्चलाच जायचं नाही,
अशा लोकांच्याकडून मला प्रेयरच करून घ्यायची नाही. काहीतरी आपण त्यांना बोलून जातो. काय एल्काना, हन्ना, पनिन्नाना हे माहीत नव्हतं का की हफनी आणि फिनिहास या प्रकारे वागत आहेत? सगळ्यांना माहीत होतं. देव तर वाट बघत होता त्यांना मारायची. आपण जर पुढे जाऊन बघितलं तर लक्षात येते. एली कुठे चुकला का हो? एली कुठे चुकला? एली चुकला ना, थोडं शिक्षण देण्यामध्ये चुकला, पण सर्वस्वी चूक एलीची होती का? एली हा प्रमुख याजक होता, तो त्याची सेवा प्रामाणिकपणे बजावत होता. कारण पुढे गेल्यानंतर आपण बघतो की ज्यावेळेस ती करेक्शन आणते त्यावेळेस तो कसं बदलतो बघा, किती छान तो ट्रीट करतो. म्हणजे याचा अर्थ एलीने त्याची ड्युटी केलेली आहे, परंतु हफनी आणि फिनहासनी ती मार्ग निवडलेला आहे. म्हणून आज मी तुमच्या समोर कळकळीची विनंती करतो की जेवढे याजक आणि लीडर्स देवाच्या मंदिराची सेवा करत आहेत ना, त्यावेळेस तत्कालीन परिस्थिती अशी होती की 30 ते 50 वय हे लेवी वंशातल्या लोकांना मंदिराच्या सेवेसाठी निवडलं जायचं. तुमची मर्जी नाही. तुमची नोकरीच वय 30 झालं ते 50 वर्षापर्यंत यू हॅव टू वॉक इन द सँक्च्युरी ओनली. टर्न बाय टर्न त्यांचं यायचं. कधी मंदिरामध्ये जाऊन होमार्पण करायचं ड्युटी यायची एखाद्या याजकाला, कधी पुढच्या आठवड्यात त्याला ड्युटी यायची जाऊन तो धूप वेदीवर धूप जाळायचं आहे. कधी ड्युटी यायची की ते रक्त चाललेलं आहे त्यांना साफ करायचं. कधी ड्युटी यायची की आणलेला मेंढरू तपासून पाहायचा तो योग्य आहे की नाही. अशा वेगवेगळ्या ड्युटीज करायच्या लागत असे. असे आपल्याही लीडर्सना, आपल्याही पास्टरांना असे वेगवेगळ्या ड्युट्या कराव्या लागतात. कधी कोणाच्या घरी काउन्सिलिंगला जावं लागतं, कधी प्रेयरला जावं लागतं, कधी बड्डे पार्टीजला जावं लागतं. ते सतत जात असतात. एली हा या कामात मग्नच होता. तो तर प्रमुख याजक होता, त्यामुळे त्याला त्याच्या मुलांकडे पाहिजे तसं लक्ष देता आलं नाही. परंतु काय ही जबाबदारी त्या समाजाची तत्कालीन त्या लोकांची राहिली नाही का की पहिल्यांदा हफनी आणि फिनहास चुकल्यानंतर त्या मंडळीने त्या लेकरांच्या जीवनामध्ये करेक्शन आणायला हवं. आज आपल्याला एक वाईट सवय आहे. एखाद्या याजकाच्या लीडरचा मुलगा चुकला, कुठल्या तरी मुलीबरोबर कुठल्या तरी बारमध्ये दिसला, कुठल्या तरी पबमध्ये दिसला, कुठेतरी पार्टीमध्ये वेगळ्या वेशामध्ये दिसला, तर आपण फक्त चर्चा करतो, गॉसिपिंग. ऐकलं का? पाहिलं का ते पास्टरचा मुलगा तिकडं दिसला, पबमध्ये होता, पबमध्ये. मग दारू नाही का पिला असेल? घाणेरडं काम करताना लाज नाही वाटली? आणि हा माणूस बघा पुलपीटवर बसून प्रीचिंग करतोय. ही गॉसिपिंगची गरज नाही प्रियांनो. हफनी आणि फिनहास बिघडले नसते जर तत्कालीन मंडळींनी करेक्शन कान पकडून आणले असते. तुझा बाप एवढं काम करतोय देवाच्या मंदिराचं, त्याला तिथंच कानशिलात वाजवली असती, पहिल्या चुकीला दुरुस्ती केली असती, कारण ते लेकरू तुमचं पण आहे. पण आज हे समाजाची परिस्थिती अशी झाली आहे की पास्टर लीडर त्यांनी बघू देत ना. आपण नाव ठेवायला बसूयात. तुमच्या जीवनामध्ये काही घडलं तर रात्रंदिवस काउन्सिलिंगसाठी वेळ घालणाऱ्या पास्टर लीडरच्या लेकरांच्यासाठी प्रेयर करायची जबाबदारी तुमची देखील आहे. त्यांना करेक्शन आणण्याची जबाबदारी तुमची आहे. गॉसिपिंगची गरज नाही. तुम्ही परिवार म्हणताना स्वतःला, मग कधी करेक्शन करणार त्या लोकांना? गरज आहे प्रियांनो. टॉन्टिंग करू नका. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ओळखा. तो चुकत आहे ना, त्याला काउन्सिलिंग तुम्ही घ्या ना, बसून त्याला घेऊन बसा. बाळा, तुझा वडील लीडर आहे चर्चचा, तू आज ह्या ठिकाणी दिसलं, यापुढे करू नको, मी कोणाला सांगत नाही, पण हे करणं चुकीचं आहे. का तुमच्या एखाद्या काउन्सिलिंगनी ते लेकरू बदललं आणि ते याजक तुमच्या आयुष्यभर आभार मानेल? कारण ते याजक दिवस रात्र देवाची मंदिराची सेवा करत आहे, लोकांच्या समस्या सोडवत आहे. न्याय करायला मोजेसला वेळ मिळत नव्हता, रात्रंदिवस तो न्याय करायला बसायचा. म्हणून त्याच्या सासऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे पवित्र आत्म्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी लोक नेमली 100-100 न्याय करायला, आणि मग तो जरा देवाबरोबर त्याला वेळ घालायला वेळ मिळाला. असंच आज अनेक मंडळांच्या पास्टर लीडर्सबरोबर घडत आहे प्रियांनो. का आपण त्यांना गॉसिपिंगच करत बसणार का? हफनी आणि फिनहास याच्याहून भयंकर काम करताना एखाद्या पास्टर लीडरचा मुलगा मुलगी दिसू शकेल. अव्वा, असं केला तसं केला. बस करा ते तसलं बडबड करणं. त्यापेक्षा तुम्ही जा, त्याच्यासाठी गुडघ्यावर या, प्रेयर करा, त्याला भेटा, काउन्सिलिंग करा. माहीत नाही तुमच्या एखाद्या काउन्सिलिंगनी त्या याजकाच्या, त्या लीडरचं परिवार उभे राहील. पण नाव ठेवल्याने काहीच होणार नाही प्रियांनो, काहीच होणार नाही. आणि ही गरज आहे. म्हणून मंडळी ही परिवार म्हणतो ना, त्यावेळेस परिवाराचं हे काम पडतं. असं बोट करणं सहज जातो. हे बघा, पुलपीटवर उभारून त्यांनी बोलत आहे आणि त्याचा मुलगा तसं करत आहे. मी आज सर्व जगातल्या मंडळीच्या पालकांकडून तुम्हाला विनंती करत आहे, जगातल्या सर्व मंडळीतल्या लीडर्सकडून विनंती करत आहे संपूर्ण मंडळींना, की हे काम बंद करा. कारण ते लोक इतकं सेवा देतात. एलीची चूक होती का?
मी मान्य करेन त्याची चूक एवढीच होती की त्यांनी त्याच्या परिवाराला पण वेळ द्यायला पाहिजे होता. पण सेवाच अशी होती की त्यांना वेळ देता येत नाही. इच्छेवर काय असतं का बघा. कालचीच घटना, काल मी सलग एक आठवड्यात मागच्यामध्ये मी घरी जायलाच मलाच रात्री 12 वाजतात. माझ्या इच्छेसाठी नाही. काउन्सिलिंगचे विषयच एवढे आहेत की रात्री 11-12 वाजतात. मग कसं मी घरी लक्ष देणार. ठीक आहे, तुम्ही म्हणाल मग प्लॅन करा, ह्यांना वेळ देऊ नका, ह्यांना वेळ द्या. हे सगळं सांगणं सोपं आहे हो, पण ज्याच्या जीवनात जेव्हा घडतं आणि तो फोन करतो ना, आता धावत या, तुमची गरज आहे, आणि ज्यावेळेस तिथं जातो ना, ते प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करायला किती वेळ जातो तो देवालाच माहीत असतो. सांगणं लांबून खूप सोपं आहे. सो भल्याच आपण हन्नाची स्टोरी बघत आहे, पण तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजाने जे काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही, पण नाव ठेवायला मात्र मोकळे झाले होते. निश्चित त्या मुलांची चूक होती की त्यांनी वाईट मार्ग निवडला. वडिलांच्या शिक्षणामध्ये देवाने दिलेल्या लॉजमध्ये चालले नाहीत. परंतु आज मंडळी म्हणून आपण परिवार जेव्हा म्हणतो त्यावेळेस तुमचं देखील काम आहे. कुठंतरी चिड्डू चुकत असेल, अरुल चुकत असेल, दिविजा चुकत असेल, सलोमी चुकत असेल, राजच्या परिवारातलं कोण चुकत असेल, अण्णाच्या परिवारातलं कोण चुकत असेल, तर तुम्ही करेक्शन फॅमिली म्हणून करा. गॉसिपिंग करू नका. या मंडळीने आज हे शिक्षण घ्यावं की भविष्यात तुमची मुलं देखील मोठी होणार आहेत. आज तुम्ही एखाद्याबद्दल बोलतायत, तुमच्या मुलांबद्दल देखील कोणीतरी बोलावं नसावं असं वाटत असेल, तर तुमची आज ड्युटीज आहेत की या लोकांच्या जीवनामध्ये काम करा, सेवा करा. तुम्ही त्या लिडर्सच्या परिवाराची न कळत प्रेयर करा. चुकत असलेल्या व्यक्तीला कोणाची नग्नता दिसली, बाहेर काहीतरी त्यांचं कारस्थान दिसलं तर त्यांना काउन्सिलिंग करा, प्रेयर करा आणि त्यांना परमेश्वराच्या मार्गामध्ये आणा. लक्षात येते, हे आणणं आज गरजेचं आहे. अनेक लोक आज अनेक मार्गाने चाललेत. अरुल ते लाव रे, कितीतरी मार्ग स्वीकारतात. परमेश्वराने हे दिलेलं आहे, इतकं सुंदर पवित्र शास्त्र दिलेलं आहे. या पवित्र शास्त्र आधारित जो मार्ग आहे ना, तो सोडून आज आपल्या इंटेलेक्च्युअलनी आपलं प्रत्येकाचं एक तत्त्वज्ञान आहे. बघा, मी आज इथं पुलपीटवरून बोलत आहे, प्रत्येकाचं एक तत्त्वज्ञान आहे. आज मी इथे किती जरी काउन्सिलिंग केलं तर तुम्ही घरी जाऊन एखाद्या घटनेवर तुमच्याच अक्कल हुशारीने चालता. चॅलेंज देतो मी, चॅलेंज देतो. तुम्हाला हन्नासारखं चालायला जिगर लागतं. हन्नासारखं चालायला खरंच जिगर लागतं, डेअरिंग लागते. तुम्ही आज असे लोक आहात ना की इथं किती जरी सांगितलं यस प्रेस गॉड, काय सुंदर वचन झालं म्हणता, पण ज्यावेळेस जीवनात घटना घडतात ना तुमच्या, तुम्ही तुमच्या अक्कल हुशारीवर काम करता. चॅलेंज देऊन सांगतो, जगात बेस्ट सेलर बुक आहेत. कंट्रोल युअर माइंड, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंटेलेक्च्युअल, आहे की नाही. चाइल्ड रिअरिंगचे पुस्तक आहेत, मुलं कशी वाढवायची, हे बेस्ट पुस्तक आहे. लाखो कॉपीज वाचलेत. तू वाचलं काय पुस्तक, घेरे पुस्तक. मला असं म्हणायचं नाही ते चुकीचं आहे, पण तुम्हाला सगळ्यात योग्य मार्ग बायबलमध्ये दिलेला असताना तुम्ही भटकता त्याच्याने. ते योग्य असं म्हणत नाही मी. डॉक्टरांचा इलाज घ्या असं म्हणत नाही, घ्या, परंतु आरोग्य देणारा देव हे विसरू नका. योग्य मार्ग देवाकडे, आरोग्य हे देवाकडेच आहे, हे का विसरताय. निघाले आपले बंधू, मूल झालं, चर्चमध्ये आणून संडे स्कूलला सोडलं आणि चाइल्ड रिअरिंगचे पुस्तकं वाचून, हा आमच्या बाजूला तिथं काहीतरी भरतं संस्कार केंद्र, तिथं मी नेऊन सोडतो. काय ते लेकरू सुंदर ॲबॅकसमध्ये पुढं चाललं आहे, गणितात मास्टर ब्लास्टर व्हायला लागला आहे. शिकवा असं म्हणे ना. पहिल्यांदा हा जो सत्य मार्ग आहे ना, स्तोत्रसंहिता 119:30 म्हणतं, मी सत्याच्या मार्गावर चालेल. ते हा जो सत्याचा मार्ग आहे. गेलात की तुमच्या जीवनातला वेळ जात राहील. पुन्हा येऊन कुठं येणार आहे तुम्ही, सगळे फटके खाऊन, हे देवा माझं लेकरू किती वाढवलं होतं, किती संस्कार केंद्रांमध्ये पाठवले होते. देवाकडे आणा. तिकडे पाठवू नका असं म्हणेन आम्ही, ते बेस्ट सेलर बुक वाचू नका असं म्हणेन आम्ही, पण सत्य मार्ग सोडू नका. चाइल्ड रिअरिंग, फेमस वे टू चाइल्ड रिअरिंग गेला बाजूला, मुख्य मार्गापासून बाजूला. पुन्हा येऊन तिथंच मिळायचं आहे. कोणीतरी सांगितलं शुअर वे ऑफ इकॉनॉमिली प्रॉस्पेरिटी. तुमची आर्थिक भरभराट व्हायची असेल तर माझ्याकडे उपाय आहे. काय उपाय. शेअर मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे. या रे पटकन, तुम्हाला सांगतो, माझा मित्र आहे. उदाहरणं समोर, ये रे तू सांग तुझे किती मिळाले. त्यांनी सांगतंय, खरंच आहे, मार्ग वापरू नका असं मी म्हणे ना, पण का तुम्ही बिब्लिकल इकॉनॉमी प्रॉस्पेरिटी शिकलात का. हे वर्ल्डली वे आहे. बिब्लिकल वे काय आहे,
तुमचं काही पण असू दे, तुमचा दशांश इथं आला पाहिजे, तुमची ऑफरिंग इथं आली पाहिजे, मग तुमच्या सगळ्याला ब्लेस करतो. नाही, मला एखाद्या पास्टरांचं प्रीचिंग मी ऐकलो, आता त्या पास्टराला त्या चर्चमधनं काय बिघाड झाली होती कळालं नाही. त्या पास्टरांनी प्रीच केलं की चर्चमध्ये ताई थांबू नका, पास्टर बोगस आहे, सगळं स्वतःच घेत आहे, त्याचंच भरभराट चालू आहे, त्यांनी विमानाने फिरायला लागलं आहे, हे लफंग आहेत, तुम्ही एक काम करा, गरिबांना वाटा, तुम्ही तुमचं दशांश योग्य ठिकाणी वाटात, लोकांना भरभराट मिळेल. अरे गरिबांना वाटा, मी पण म्हणतो की दशांशामधलं वाटायचं नाही, ते दान तुम्ही तुमच्या मनाने करा. जी बिब्लिकल वे आहे, दशांश कुठे आला पाहिजे? मंदिरामध्ये. ऑफरिंगच्या भांडारात. याच्या पलीकडे जाऊन दानधर्म करा ना तुम्ही. हे कोण शिकवलं? कुणीतरी कुठून तरी आलं. आजकाल मोबाईल इकडून तिकडून आपल्याला भारी भारी प्रीचिंग ऐकायला मिळतात. ते बंधू कुठंतरी दुखावलं गेलेलं असतंय, त्यांनी तुम्हाला बरोबर बाजूला काढते असं. मग धक्का बसला, पुरेनाच पैसा, हे नाही, किती झगडा लागलो, बिझनेसमध्ये वृद्धी नाही, हे नाही, पैसाच पुरत नाही, हे जुगाड होईना, काय जुगाड होईना. बिब्लिकल वे निवडला आहे का दुसरा वे घेतला आहे? खूप लोक तुम्हाला भेटतील, तुम्ही प्रॉपर वेला या, सगळं काय होईल. हे जे सत्य मार्ग आहे ना, स्तोत्र 119:30, गरीजन वाच, रिलॅक्स, फेथफुल वे, आय विल सिलेक्ट फेथफुल वे. मी त्या सत्य मार्गाने चालणार आहे. ISV फेथफुल म्हणते, बाकीचे काही वे ऑफ ट्रूथ म्हटलेलं आहे. तर नंतर बेस्ट वे टू सक्सेसफुल मॅरिड लाईफ. नवरा बायकोत भांडणं झाले, पास्टरांना सांगितलं तर आपली कळा जाईल. तुझं माझं असलं काही सिक्रेट त्यांना सांगितल्यावर आपण किती भारी वागलो त्यांच्यासमोर. आणि आता असलं काहीतरी सांगण्यापेक्षा मग कुठं जायचं? मी एक पुस्तक आणलं आहे, बेस्ट वे टू मॅरिड सक्सेसफुल लाईफ. त्याच्यात पहिल्याच पानावर लिहिलं आहे, बायकोला घेऊन फॉरेन टूर करा. अरे वा, मार्ग आहे ना, मार्ग आहे. बंधू कर्ज काढून निघाले. आता कोण सांगितलं होतं? अरे संतगणांमध्ये गोव्याला यायला सांगितलं होतं. तर तुम्हाला वाटलं संतगणांमध्ये पुन्हा येऊन तिथं गोव्यात पण हालेलुया प्रेज द लॉर्ड करायचं आहे, त्यापेक्षा मी फॉरेन टूर करून येतो. हे पुस्तक छान आहे, बेस्ट वे टू मॅरिड सक्सेसफुल मॅरिड लाईफ. काय काय क्लुप्त्या तिथे दिले. दुसरा पन्नात ते कर्ज फेडतं की नाही, दुसरं पान उघडला, धडा वाचला, बायकोच्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण करा. झालं. ती म्हटली मला हा हार आवडलेला आहे. कल्याण ज्वेलर्सचं परवाच उद्घाटन झालं. जरा आपण भेट द्यायची का? हो द्यायची. पुस्तकात दुसऱ्या पानावर द्यायचं आहे. तिथं जाऊन हार मागितला. ठीक आहे. तो हार इतका जड होता की कर्जाचा हार इतका जड झाला की बंधू खाली बसले. लक्षात घ्या, खूप जगातले उपाय सुचतील, हा उपाय सगळ्यात बेस्ट उपाय आहे. म्हणजे याचा अर्थ सोनं घेऊ नका असं म्हणेन मी, पण आपल्या बायबल काय सांगतं त्या पद्धतीने सगळं नीट याच मार्गावर चालायचं राहिलं तर त्रास नाही आहे. फिरून यायची सवय ना आपल्याला. मेंढरांना, काही मेंढरांना असं लगेच सटकायची, जगातलं नॉलेज घ्यायचं आहे. मग पुढे ओनली वे टू इनर पीस. आता सगळं काही मिळवलेलं आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सक्सेसफुल लाईफ आहे, शांतीच नाही हो. मग पुस्तक छापलेलं आहे की याच्यामध्ये अंतरात्म्याबद्दल माहिती आहे. आत्मिक शांती या पुस्तकात मिळेल. कुठं जा? कुठं तरी एका जंगलात जा, तिथं शांतीत बसा. हे कुठं मंडळींनी हे कुठं करत बसता? शांत. आत्मिक शांती पाहिजे ना, शांत जावं. गेला जंगलामध्ये, काहीतरी चावलं तो तिथंच पुरला गेला, कायमचा शांत झाला. मला सांगा, जगातले उपाय दिसताना सोपे दिसतात. बेस्ट सेलर बुक घ्यायची सवय ना. जगात सध्याला काय ट्रेंड चालू आहे? मी बेस्ट सेलरच्या वेळेला आता इकडे येतो मोबाईलकडे. ट्रेंड काय चालू आहे आत्ता सध्याला? हे ट्रेंड चालू आहे. चला रे, मग तो चलियावर गाणं चालू आहे, मी पण रील करणार, मी पण पोस्ट करणार. रील्स, जे ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडप्रमाणे वागण्याची आपली सवय. पण मेन थीम सोडताय तुम्ही. जो मेन मार्ग आहे ना तो सोडून आपल्याला सगळं करण्याचा उद्योग करत बसायला सवयी आहे. उपाय शोधायला आपण लगेच जातो. बेस्ट ओनली वे टू इनर पीस. गेला बंधू हिमालयात, काय करायचं त्याला आता? मंडळीचा उपयोगाचा नाही, घरच्यांना उपयोगी पडला नाही, काय नाही. काय झालं? एवढं कमवलं होतं नाही, त्याला इनर पीस पाहिजे होतं. एक पुस्तक वाचला कुठल्या तरी बाबाचं, निघून गेला हिमालयात. मग संसार पण सांभाळ, काय कळालं नाही. घटना आहेत,
सत्य घटना आहे, तुम्हाला सांगतो. अशी कशी शिकवण? घरचे आई वडील बाप बायको सगळं सोडून इनर पीससाठी कल्टी नाही चालणार. बायबल काय सांगतं त्यानुसार आहे. शांती फक्त येशू ख्रिस्तच देऊ शकतो. तोच देऊ शकतो. तुमच्या मनामध्ये अनंत म्हणजे नाही का ती शांती कोणी चोरून घेऊन जाणार नाही. अजून वे टू कंट्रोल युअर माइंड. काय करू पास्टर? बंद कर भाऊ. आता पवित्र सांगत बसलं तर खूप आहे. बेस्ट वे टू कंट्रोल युअर माइंड. हो की नाही? कंट्रोल होत नाही. किती पवित्र शास्त्र अभ्यास वाचतो, बायबल स्टडी करतो, बायको काय म्हटली की मी बोलायला चुकतच नाही. कुठं गेलं तुमचं कंट्रोल? असं होतंय. काय करू? भांडणं, तंटा, शिवी गाळ सगळं चालू आहे बघा. आणि चर्चमध्ये येणं पण चालू आहे. कारण आम्हाला पास्टरांनी सांगितलं हन्नेसारखं व्हा. काही बी झालं, काय पण झालं तर चर्चला यायचं सोडायचं नाही. आम्ही ते फॉलो करतो बघा. पण हे कुठं फॉलो बाकीचं कुठं फॉलो करत नाही. हन्ना बोलत नव्हती हो. तू नशेत आहे का म्हटल्यानंतर सुद्धा ती म्हटली हे माझ्या स्वामी. आता घरी तुमचे स्वामी काहीतरी बोलतील आणि तुम्ही कंट्रोल करून दाखवा. हो अहो माझ्या स्वामी म्हणून दाखवाच. या रणरागिनी उठतेतच तलवार घेऊन. काय बोललात तुम्ही? आवाज कमी, आपलं ताट आपण उचलायचं. आवाज चढला ना आपला. आता जागेवर पाणी पण मिळणार नाही. हसून घ्या रे, हसून घ्या. एकदा बोललात संध्याकाळपर्यंत भोगा. कारण वचन सांगतं की सूर्य मावळेपर्यंत आपला राग शांत करा. अजून सूर्य मावळलेला नाही. दिवसभरातली सगळी कामे तुमच्यात तुम्ही करायची. वा रे वा. म्हणजे हन्नेचा हा आदर्श घ्यायचा की मी चर्चमध्ये येणार. पण हन्नेचे पुढचे आदर्श कोण घेणार? ती रडत असताना, खेदात असताना तिला बोललं गेलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक तत्वव्यत्यय होऊन गेले. ख्रिस्तपूर्व 1100 साली घडलेली घटना आहे. अगस्त्या ईस्ट एशियनमधले आपल्या भारतातले पण काही तत्वव्यत्यय आहेत. त्यावेळेस हे सगळे तत्वव्यत्यय जिवंत होते. त्यांनी मस्त पुस्तकं लिहिली होती. त्यावेळेस पण यांची बेस्ट सेलर बुक विकली गेलेली आहेत. पण हन्नाने ती वाचली नाही. हे आत्ता घडलेलं नाही आहे. तत्कालीन मी पूर्ण आता अभ्यास केला की कोण होतं बाबा त्यावेळेस तत्कालीन ग्रेट फिलॉसॉफर अस्तित्वात होते. तत्कालीन तत्ववेत्यांची पुस्तकं, त्यांची फिलॉसॉफी प्रसिद्ध होती. कशा पद्धतीने चाइल्ड रेअरिंग करायचं, कसं जीवन जगायचं, कशा पद्धतीने राहणीमान करायचं, किती VIP राहायचं, काय राहायचं. जे आत्ता ट्रेंड चालू आहे ना तशी ट्रेंड त्यावेळेस पण चालू होती. पण हन्नाने ती स्वीकारलेली नाही. तिने सत्य मार्ग निवडला. मी पवित्र शास्त्राआधीत ख्रिस्तानी जे घालून दिलेलं, देवाने जे सांगितलेलं आहे त्याच मार्गाने चालणार. हाच तो याजक आहे. याच्याकडूनच देव बोलणार. हेच ते मंदिर आहे जिथं परमेश्वर उपस्थित राहणार. हेच ते ठिकाण आहे. हेच ते लोक आहेत. दिसायला विचित्र आहेत, कसे पण असू देत, पण हेच ठिकाण आहे जिथं मला माझं उत्तर मिळणार. बाजूच्याला बघा, तो कदाचित विचित्र वाटेल किंवा चांगला पण वाटेल. तुमच्या आवडीच्याच माणसाला बाजूला बसल्यावर तुम्हाला तो चांगला वाटेल. पण तो कसा दिसतो, तो कसा वागतो हे बघायला इथं आलेलो नाही मी. माझा देव इथं मला भेटणार आहे. माझ्या समस्येचं उत्तर मला इथं भेटणार आहे. माझ्या सगळ्या म्हणजे नाही का जेवढ्या काही समस्या आहेत त्या सगळ्याचं उत्तर याच ठिकाणी मिळणार आहे. कारण मला देव इथून बोलणार आहे. हन्ना रडत होती. हन्ना वाट पाहत होती. किती वर्ष वाट पाहत होती ती. मला मूल दे देवा, मला मूल दे. किती भयानक ती व्याकुळ असेल, किती रडली असेल. किती वर्ष झालं माझ्यासमोर पन्नीला मुलं झाली. लक्षात येतं आहे हन्ना इज वेटिंग फॉर सो मेनी इयर्स असं आपल्याला वाटतं आहे. किती वर्षापासून हन्ना रडत असेल की देवा मी दरवेळेस मंदिरात येते रे. आजपर्यंत एका दुसऱ्या परपुरुषाला मी पाहिलं देखील नाही. मी किती पवित्र जीवन जगत आहे. मी आज्ञेत आहे नवऱ्याच्या. मी सगळ्या तुझ्या नाही का नियम पाळणारी स्त्री आहे. किती रडून आणभाक्ती केली असेल. देव कठीण हृदयाचा होता का?
या पुस्तकातलं पहिल्यांदा परमेश्वराला दिलेल्या नावांपैकी एक जबरदस्त नाव वापरलं आहे, ते म्हणजे सेनाधीश परमेश्वर, सेनेचा यहोवा. हे 281 वेळा इतर ठिकाणी वापरलं, पण फर्स्ट टाइम इन द बायबल केम इन 1 सॅम्युएल 1 चॅप्टर. सेनाधीश परमेश्वर, तो सेनेचा यहोवा, असंख्य देवदूत त्याची सेना आहे. तो आठवा तो देव कसा असेल, जर मनुष्य रूप धारण करून जर ख्रिस्ताला जर समोर आठवा, तो सेनेचा यहोवा राजा कसा असेल, त्याचे ते सेनेचं जेव्हा सेनापती म्हणून तो उभा असेल त्याचा वेश कसा असेल, तशा देवाची आठवण हन्ना करते. हे सेनाधीश परमेश्वर, तो सेनाधीश परमेश्वर इतका कठीण असेल का की हन्नेसाठी विचार करा, तो सेनाधीश परमेश्वर स्वर्ग सोडून उतरतो आणि एली याजकाच्या मुखातून बोलण्यासाठी तो स्वर्ग सोडून उतरतो. तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यांना आत्तापर्यंत वाटत होतं की हन्ना नेहमी प्रेयर करत आहे, हन्ना वाट बघत आहे, पण हन्ना वाट बघत नाही, परमेश्वर हन्नेची वाट बघत आहे. हॅलो, एक्सक्यूज मी, किती जणांना वाटतं की हन्ना वाट बघत आहे परमेश्वरांनी उत्तर द्यावं? अरे बाबांनो, परमेश्वर हन्नेची वाट बघत होता. तू ते मुखातून शब्द तर बोल, तू शब्द बोल. कुठले शब्द? कारण हन्नेच्या पोटी जे पुत्र जन्माला घालायचा होता ना, तो इस्रायलाचा आत्मिकदृष्ट्या संजीवन आणणारा शास्ता जन्माला येणार होता. महान शास्त्रा, जो इस्रायलमध्ये सगळ्यात मोठा संदेष्टा म्हणून ज्याला गणलं गेलं तो मोशे, त्या मोशेच्या बरोबरीचा संदेष्टा ज्याला गणलं गेलं तो म्हणजे महान शमूएल, जो एका ट्रान्झिशन पिरियडमध्ये जे याजक शास्त्रे, त्यानंतर पहिल्यांदा जे देवाला नाकारून राजा मागणाऱ्या लोकांच्या या बदल होण्याच्या प्रक्रियेमध्ये असलेला शेवटचा शास्ता जन्माला येणार होता, तो म्हणजे शमूएल त्या हन्नेच्या पोटी. आणि देव वाट बघत होता, अरे यावर्षी तर ही पोरगी म्हणेल तोंडातून, देवा मी माझा मुलगा तुला समर्पित करणार आहे. या शब्दाची वाट प्रत्येक वर्षी देव बघत होता. लोकांना वाटत आहे की हन्ना वाट बघत होती. हॅलो, हन्ना वाट बघत नव्हती, देव वाट बघत होता स्वर्गातून उतरून की या वर्षी तर. कारण देव सगळ्यांना स्वतंत्रता दिलेली आहे. तो तुमच्या हृदयावर नाही का, तुमच्या मनावर असं राज्य करत नाही की तुमच्या मर्जीविरुद्ध तो करेल. सगळ्यांना फ्री विल दिलेलं आहे. म्हणून हन्नाच्या त्या प्रेयरची तो वाट बघत होता की हन्ना कधी एकदा ती प्रेयर करते की ती म्हणेल की आता माझ्या पोटी येणारा मुलगा जो असेल ना, ते मी तुला समर्पित करते. त्या प्रार्थनेची वाट तो बघत होता. आणि हन्नेने यावेळेस ती प्रेयर केली की मला जे मूल होईल पुत्र, ते मी तुझ्या सेवेसाठी कायमचं देऊन टाकेन. हॅलो, कसं? तो द्राक्षरस पिणार नाही, त्याचे मी केस कापणार नाही. हे कोणाचे आहेत नियम? नाझीराचे आहेत. कोणाचे? नाझीर. गणना 6 घरी जाऊन वाचा, 1 ते 21 वचनं, त्याच्यामध्ये नाझीराविषयीचे नियम दिलेले आहेत. नाझीर कसा असावा? द्राक्षाच्या वेलीला देखील त्यांनी शिवायचं नाही, द्राक्षाचं कुठलं फळ खायचं नाही. कारण द्राक्ष हे आनंदाचं प्रतीक आहे, द्राक्ष हे जॉयचं प्रतीक आहे. आणि नंतर ते वाईन म्हणजे दारू देखील बनतं त्याचं, ते कुठलाही स्पर्श करायचं नाही. कारण त्या वोव्समध्ये, त्या शक्तेमध्ये असं होतं की नाझीरांनी जगातल्या सगळ्या आनंदापासून स्वतःला विलिप्त ठेवायचं होतं आणि पवित्र राहायचं होतं. म्हणून द्राक्षाला टच करायचं नाही. दुसरा नियम होतं, कुठल्याही मैतीमध्ये जायचं नाही. घरातलं देखील मयत झालं तर त्याच्या शरीराला स्पर्श करायचं नाही. कारण मृत्यू हे वचन सांगतं की पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. म्हणून त्या पापाच्या कुठल्याही गोष्टींसाठी त्यांनी जवळ जायचं नाही, त्यांनी विभक्त ठेवायचं, अलिप्त तर पवित्र राहायचं आहे. आणि तिसरं, त्यांनी केस हे चिन्ह दाखल ठेवायचं आहे की मी नाझीर आहे, मी ते पवित्रता राखलेली आहे. जर तर नाझीरांनी कशाला जरी स्पर्श केला, 2 द्राक्ष जर ते केला, तर त्याचं नाझीराचं नवस रद्द समजलं जायचं, त्याचं परत एकदा मुंडन केलं जायचं आणि पुन्हा एकदा नाझीराची ती वोव सुरू व्हायची. इतकं कडक नियम होता. आणि त्यावेळेस नाझीराचा नियम 30 दिवसासाठी, महिने, 2 महिने, 6 महिने, जास्तीत जास्त 1 वर्षासाठी कोणती स्त्री पण करू शकत होती, पुरुष पण करू शकत होता. नाझीर का फक्त पुरुष असायचं असं नाही, नाझीराचं वोव कोणीही घेऊ शकत होतं. काही ठराविक कालावधीसाठी ते लोक तसे जगायचे, द्राक्षरस घ्यायचे नाही, कुठलाही म्हणजे नाही का
मरणाच्या कुठल्याही गोष्टी मृत्यूच्या जवळ यायचं नाही, शरीराला शिवायचं नाही कोणातल्या मृत शरीराला, आणि स्वतःचे केस वाढवायचे, हे पाळायचे. पण इथं हन्ना म्हणते मी 1-2 वर्षासाठी नाही, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या मुलाचं समर्पण तुला करायला तयार आहे. हे विशेष नवस होतं. ते विशेष नवसाची वाट परमेश्वर बघत होता. का आज इथे कुठली रिबेका, कुठली हन्ना, कुठली सारा इथे बसली आहे का? की देव म्हणत आहे, त्या पुरुष पण असू शकेल, की तुमच्या मनातल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे आणि परमेश्वराला ती पूर्ण करायची, पण का ती प्रार्थना परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करायला तुम्ही तयार आहात का? परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जोपर्यंत ती प्रार्थना झाली नाही, हन्नेची कूस त्यांनी उघडली नाही. लक्षात येत आहे? म्हणून अशा अनेक आपल्या जीवनामध्ये समस्या असतात की त्या समस्येचं उत्तर आपल्याला का मिळत नसतं? कारण ते आपण देवाच्या इच्छेप्रमाणे मागत नसतो. आज वचनाकरवी, हन्नेकरवी देव तुम्हाला बोलत आहे, का तुमच्या जीवनात काही समस्या आहेत का? जर त्या समस्या असतील, त्याची उत्तरच मिळत नाही अशी काही कुठली गोष्ट असेल का, तर आज देवबाप तुम्हाला इथं बोलत आहे की आज तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे तयार आहात का? देवा, तुझी जी इच्छा आहे ना, माझ्या या समस्येला घेऊन याचं उत्तर ज्या पद्धतीने तुला हवं आहे की तू मला द्यायचं आहे त्या पद्धतीने तू दे, पण मला उत्तर दे. आज हन्नेप्रमाणे प्रार्थनेची गरज आहे. हन्ना खरंच ग्रेट आहे. तिला एवढा अपमान झाला होता, पण ती म्हणते, हे माझ्या स्वामी, मी रडत आहे, मग व्याकुळतेने. आणि मग एली म्हणतोय, जा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. एली बघा, तो खरंच चांगला याजक आहे, पण फक्त त्याला त्याच्या मुलांना नीट शिकवता आलं नाही. आणि मग तो जो म्हणतो, तर त्यावेळेस ती जे स्वीकारते ना, ते वाक्य जे आहे ते होय आणि आमेन आहे हिब्रूमध्ये. होय, तू जे आशीर्वाद देतो ना, मी स्वीकारतोय. मंडळी कशी का असू देतो, याजक तुम्हाला कदाचित विचित्र दिसत असेल, लिडरशिप विचित्र वागत असेल, प्रश्न तो नाही. ज्यावेळेस देवाच्या मंदिरात येतात, देव त्यांच्याकडून बोलतो, हे महत्त्वाचं घ्या. ते अभिवचनं विश्वासाने स्वीकारायला शिका. हन्ना त्यावेळेस जी काउंटनन्स तिच्या चेहऱ्यावर होतं ना, तिचं जे प्रसन्न मुख होतं ना, ती उपवाशी होती. पनिनेने चिडवल्यानंतर तिने खाल्लं नव्हतं, ती रडत होती, व्याकुळ होती, तिचा जीव व्याकुळ झाला होता. पण ते अभिवचन तिने इतका विश्वासाने स्वीकारलं, तर 18व्या वचनमध्ये म्हणतं की ती पुन्हा तशी कधीच राहिली नाही. म्हणजे ते बिफोर प्रेग्नन्सी ती रिसीव्ह केली. अजून तिच्या बोळात, म्हणजे नाही का, पोटात बाळ यायचं होतं उदरात, तर तिने इतका विश्वासाने ते स्वीकारलं की जसं ती प्रेग्नंट आता आहेच. इंग्लिश बायबलमध्ये तर असं, म्हणजे ट्रान्सलेशनमध्ये असं आहे की तो काळ किती आहे माहीत नाही आपल्याला. महिने, 2 महिने, किती महिन्याचा काळ गेला माहीत नाही, किती दिवसांनी ती गरोदर राहिली हे माहीत नाही, पण ती केली या विश्वासाने की नाही, संपलं, दिस इज एस अँड आमेन. मग आज या पुलपीटवरून देव तुमच्याशी इथं आज बोलणार आहे की तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक समस्या असतील, मुलाबद्दलच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, तुमच्या कुठल्याही सामाजिक, नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या समस्या असतील, आज इथून देव बोलत आहे. तो तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. का तुम्ही त्या हन्नेच्या विश्वासाप्रमाणे ते स्वीकारून बिफोर, नाही का, तुम्ही गर्भधारणा करण्या अगोदर, कन्सीव्ह व्हायच्या अगोदर विश्वास ठेवायला तयार आहे का की होय मला होणार आहे? असं म्हणायला तयार आहेत का माझ्या बिझनेसमध्ये अडकलेले हे पैसे, ही रक्कम, ही माझी ही इथं अडकलेले हे नाही का आर्थिक चणचण, हे सगळ्यांचं उत्तर मी आज घेऊन जाणार आहे, हा विश्वास तुम्ही मिळायच्या अगोदर तयार आहात का? हन्नेसारखं तयार आहात? तुमच्या जीवनामध्ये असं समस्या आहेत का की मला आता लग्न करायचं, मला एक चांगला पार्टनर मिळाला पाहिजे, किती दिवस करायचं पण मिळत नाही, पण आज देव म्हणत आहे की मी इथून द्यायला तयार आहे, पण तू स्वीकारणार का त्या विश्वासाने? भले गेल्यानंतर हन्नेसारखं पण होईल की लगेच काय मिळालं नाही, परंतु तिने ते विश्वास सोडला नाही. नाही, मला देवाने म्हटलं ना मला देणार आहे ते देणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, हन्नेला शमूएल सोडल्यानंतर 3 मुलं 2 मुली झाल्या, 5 मुलं वेटिंगमध्ये होते शमूएलानंतर. ती वांज नव्हती, तिची कूस देवाने खास करण्यासाठी बंद केली होती. तुमच्याही जीवनात अनेक प्रश्नांची उत्तरं सगळ्याच बाबतीत देवाने बंद केली असं म्हणत नाही मी. सगळ्याच समस्या देवाने केलेल्या, म्हणजे आणलेल्या नसतात तुमच्या जीवनात, तर काही जाणीवपूर्वक आणल्या असतील, काही अजाण तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने आणलं असेल. पण या दोन्ही गोष्टींसाठी देवबाप इथून म्हणत आहे की मी तुमच्या समस्येचं उत्तर आज द्यायला तयार आहे. का तुम्ही विश्वासाने स्वीकारायला तयार आहात का?
त्या हन्नेसारखं ग्रास्प करायला तयार आहेत का? पुढं खूप आहे हन्नेसाठी बोलण्यासारखं, पण आज आपण इथं थांबणार आहोत. आज त्या हन्नेसारखं तुमचं स्वभाव ठेवणार आहात का? की किती जरी तुमच्यावर अन्याय झाला, तोंडावर बंद, कुणाबद्दल काय बोलायचं नाही. आणि जर तोंड उघडलंच तर हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा, चांगले चांगले शब्दच निघू शकतील का, असं प्रश्न आज देवाला फक्त हन्नेला विचारत नाही, इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारत आहे.